आम्हाला या म्हणाल्या की त्यांचा भडका उडतो कधी कधी, तेव्हा तुम्ही काय करता? काही नाही, फक्त रागाने फक्त चिडतो, बाकी काय करत नाही. चिडता? फक्त चिडतो. तुम्ही पण चिडता? त्याही चिडले की तुम्ही चिडता? ती तेव्हा शांत असते, पण असं काहीतरी घडलं तर घडलं बाकी काय. म्हणजे मेन करंट जिथून येत असेल तर आपण अर्थिंग व्हायचं असतं, हो ना? ग्राउंड झालं की बरं. लावून झालं की बरं, नाही का? बरं, रेल्वेत तुम्ही इलेक्ट्रिशियन म्हणून आहात, म्हणजे काय करता बेसिकली तुम्ही? आता मी लाईन मेंटेनन्स म्हणून कामाला आहे. आमच्याकडे आरवली ते अडवली हा एवढं सेक्शन आहे. आरवली ते अडवली? होय. काय मस्त आहे ना. होय. कोणी आरवली की इकडे अडवली. आणि त्या सेक्शन मध्ये क्वार्टर्स पासून जेवढा स्टेशन क्वार्टर्स वगैरे काय मेंटेनन्स वगैरे आहे ते आमच्याकडे. तर रेल्वेमध्ये कितीतरी खाती असतात, आपल्याला तिकीट देणारा, तिकीट चेक करणारा आणि आपला कुली, याच्या व्यतिरिक्त माहितीच नाही. फार फार तर अनेक लोकांना तर रेल्वे कोणतरी चालवतं हेही माहित नसतं. आपोआप चालते कडे आपली कुठेतरी येते, ती थांबते, किंवा तो अगदी झेंडा दाखवणारा. या व्यतिरिक्त अनेक लोक रेल्वेत काम करत असतात, नाही का? साफसफाई कामगार असतात, टेक्निशियन्स असतात. रेल्वे बद्दल जसं अनेक लोकांना माहित नसतं, त्याप्रमाणे अनेक पुरुषांना आपल्या घरात कुठे काय ठेवलेलं आहे माहित नसतं. ते त्या पुरुषांना कळावं, वहिनींनी त्यांच्याकडून तयारी करून घ्यावी, म्हणून आम्ही हा खेळ, ही फेरी इंट्रोड्यूस केलेली आहे, अस्तित्वात आणलेली आहे. 5 वस्तू याच्यात आहेत, वहिनींच्या हातात रिलीज देणार. 1 मिनिटाच्या आत या 5ही वस्तू तुम्ही आणायच्या आहेत. हा, आणल्या तर 1000 रुपये आणि शिवाय 500 रुपये बोनस. ठीक आहे? तर वहिनी, वेळ सुरू झाली. पोलपाट पोलपाट सिलेंडरच्या इथे. सिलेंडरच्या इथे आता म्हणल्या त्या नाही, ट्रॉली मध्ये. ट्रॉली मध्ये नाही, ट्रॉली मध्ये. कोबी कोबी फ्रीज मध्ये. काय हो? कोबी. कोबी अच्छा अच्छा. कोबी. हँगर 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 कपडा. नाही, हँगर. हँगर कुठे आहे? हेल्मेट. हेल्मेट कुणाचं आहे ते? यांचंच आहे का? वहिनींचं हेल्मेट. बापरे, आलं का? अत्तर सेंट. अत्तर. अत्तर हा, सेंट नव्हे, अत्तर. अत्तर अत्तर अत्तर. अत्तर काय करायचं? अत्तर आणले हे का? झालं. 1500 रुपये मिळत आहेत. वा सर. पॅसेंजर गाडीप्रमाणे न धावता तुम्ही सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे धावलात, म्हणूनच हे शक्य झालं. पुढची फेरी अत्यंत सोपी, गाण्यांची, पण ती आधी शारदा वहिनींबरोबर. 2 मिनिटाचा अवधी, 5 गाणी गायची आहेत, 5 वेगळ्या अक्षरांवरून. मी सांगेन त्या अक्षरांवरून, आणि ती जर गायली तर 1000 रुपये आणि सोन्याचं नाणं. ठीक आहे? पहिलं अक्षर आहे ल. लेके पहला पहला प्यार, भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर, लेके पहला पहला प्यार. प. पतंग उडवू चला गडानो, पतंग उडवू चला. पतंग मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी, देऊ झटका दोरा ओढुनी, पतंग जाईल वरवर चढुनी, ढगास भेटायला गड्यानो, पतंग उडवू चला गड्यानो, पतंग. वा 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 वा. ल. दूध की कटोरी, दूध में तपाशा, ना करे तमाशा. श. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा, मेरी जवानी तौबा तौबा रे, दिलरुबा 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 दिलरुबा. 1000 रुपये मिळालेले आहेत. अरे सोन्याचं नाणं देखील मिळालेलं आहे. टोटल 2100 रुपये आणि त्या व्यतिरिक्त सोन्याचं नाणं मिळवलेलं आहे वहिनींनी, शारदा वहिनींनी. आता पन्हळेकर वहिनी सोन्याचं नाणं मिळवतात की नाही ते बघूया. आपण आहोत पन्हळेकर वहिनींबरोबर, खेळतो आहोत शेवटची फेरी, गाण्यांची फेरी. खूप सोपी फेरी, 5 वेगवेगळी अक्षर मी तुम्हाला देणार. हिंदी किंवा मराठी तुम्ही गाणं गायचंय, पण मनापासून गायचंय.
वहिनी मुळातच तुम्ही असं मोठा म्हणजे पहिलं अक्षर तुमच्यासाठी आहे म. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. स स सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले है उसकी, वो गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. म मामा मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नत मेरे साथ हो. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. फ फना फना. रात है फिर वही रात है प्यार की. ओ हाँ हाँ रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है. ह. 4 गाणी झाली. एक गाणं आणखी गायला असतात तर 200 रुपये आणखी आणि सोन्याचं नाणं मिळालं असतं. हरकत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 हे 800 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. पण हे 200 आणि सोन्याचं नाणं गेलं त्याच जरा वाईट वाटतंय. पण हरकत नाही. छान 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 गायलं. तर आता बघूया मानाची पैठणी कोण मिळवत आहे, शारदळ वहिनी की पनळेकर वहिनी. इथे 20-20 बॉल्स आहेत, चेंडू आहेत. ते चेंडू घेऊन वहिनींनी त्या रिंग मध्ये टाकायचे. त्या रिंगच्या आतमध्ये एक छोटी रिंग आहे. गंमत अशी आहे की त्या रिंग मध्ये जेवढे चेंडू असतील त्याला 10 गुण आहेत आणि ती आतमधली छोटी कुकरची रिंग आहे त्याच्यामध्ये जे चेंडू जातील त्याला 20 गुण आहेत. बघूया जास्तीत जास्त गुण कुठल्या वहिनी मिळवत आहेत. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. वा वहिनी शारदळ वहिनींचे 10 चेंडू आतमध्ये होते, त्यांचे 100 गुण झालेले आहेत. पन्हाळेकर वहिनींचे 7 चेंडू आतमध्ये होते, त्याचे 70 गुण झाले आणि एक चेंडू त्यांचा एका छोट्या रिंगच्या कुकरच्या रिंगच्या आतमध्ये होता त्यामुळे त्याचे 20 गुण. त्यामुळे 90 गुण पन्हाळेकर वहिनींचे झाले. त्या आजच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही छोटी भेट असते. आणि फक्त 10 गुणांनी शारदळ वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. त्यांना रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी. खरं तर या समोरासमोर राहतात म्हणून यांच्यामध्ये हे असं नातं आहे. पण मला असं वाटतं की ज्या वहिनी या खेळामध्ये भाग घेतात त्यांनी या अशाच प्रकारे भाग घेतला पाहिजे. अहो शेवटी मानाची पैठणी असली म्हणून काय झालं, तुम्ही दोघीही गृहिणी आहात आणि ज्या 2 गृहिणींना या एपिसोडमध्ये येण्याचा मान मिळतो त्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त जिथे जिथे म्हणून झी मराठी पोहोचतं तिथे तिथे तुम्ही पोहोचता. तुमच्यातला आत्मविश्वास असाच वाढत राहावा म्हणूनच हा खेळ आहे. हा खेळ ना माझा आहे ना या मिस्टरांचा आहे. हा खेळ आहे फक्त वहिनींचा, ज्या सर्वसाधारण गृहिणी आहेत त्यांचा हा खेळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्वसाधारण गृहिणींना महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या मी सलाम करतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.
बेस्ट